त्यांच्या आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्कॉलरशिप असेल, आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पीएचडी करण्याकरता एमफिल करण्याकरता शिष्यवृत्ती असेल, आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांकरता महाज्योती सारखा एक महामंडळ असेल, आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना कर्ज मिळावं म्हणून त्या ठिकाणी व्यवस्था असेल। ही प्रत्येक गोष्ट महायुतीच्या सरकारने केली। इतके वर्षात तुम्ही कधी ओबीसी कडे बघितलं देखील नाही। बंधू भगिनींनो, हे लोक संविधानाच्या गोष्टी करतात, पण या संविधानामध्ये पहिल्यांदा ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम हे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी केलं। नाहीतर संविधानामध्ये ओबीसीला जागा कुठे होती? जागा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती, पण कायदा तयार करायचा होता। 60 वर्ष तो कायदा काँग्रेसनी तयार केला नाही, तो मोदीजींनी या ठिकाणी तयार केला। आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे कोणाचेच नाही आहे। आज आपण पाहू शकतो, दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात चाललेलं आहे। मी या ठिकाणी जास्त वेळ याकरता घेणार नाही की अमित भाईंना आपल्याला ऐकायचं आहे, पण तुम्हाला एवढीच विनंती करतो, आज या ठिकाणी आपल्याला सुनील मेंढेंसारखा एक अतिशय सामान्य घरचा आपला कार्यकर्ता खासदार म्हणून तुम्ही निवडून दिला। 5 वर्ष त्यांनी आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मेहनत केली। पुन्हा एकदा सुनील मेंढे तुमच्या समोर आलेले आहेत। बंधू भगिनींनो, आज तर त्यांचा जन्मदिवस आहे। त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने तुम्ही त्यांना एक वाढदिवसाची भेट तर देणारच आहात, पण त्यासोबत मी तुम्हाला विनंती करतो, माननीय मोदी जी ने सांगितलं पिछले 10 साल ये केवल ट्रेलर था, अगले 5 साल पिक्चर अभी बाकी है। अगले 5 सालों में जिस प्रकार से देश बदलने वाला है, मला असं वाटतं त्या प्रक्रियेमध्ये आपले सुनील मेंढे हे मोदीजींच्या टीम मध्ये या ठिकाणी खासदार म्हणून आपल्याला पाठवायचे आहेत। आज राज्यातल्या सरकारने ज्या प्रकारचं काम केलंय, प्रफुल्ल भाईंनी आपल्या समोर मांडलंय।